सॉलिसिटर दिवंगत गुलाबराव शेळके यांनी स्थापन केलेल्या जीएस महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले। या निवडणुकीत बँकेचे दिवंगत अध्यक्ष उदय गुलाबराव शेळके यांच्या पत्नी गीतांजली उदय शेळके यांच्या सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल चिन्ह कब्बशी तसेच गीतांजली शेळके यांच्या ननद स्मिता पटेल उर्फ स्मिता शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे। दरम्यान या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या गुलाबराव शेळके यांच्या सुनबाई गीतांजली उदय शेळके या नेमक्या आहेत तरी कोण, बँकेच्या जडणघडणीत त्यांची असलेली भूमिका याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। ननंद भावजयमध्ये रंगणार निवडणूक। पारनेर तालुक्यातील मुंबई स्थित विशेषतः व्यावसायिकांना आणि व्यापाऱ्यांना एकत्र करून सॉलिसिटर स्वर्गवासी गुलाबराव शेळके यांनी या बँकेचं रोपटं लावलं। सुरुवातीपासून स्वर्गीय शेळके यांचंच या बँकेवर वर्चस्व राहिले। पुढे त्यांच्या निधनानंतर बँकेची सूत्र त्यांचे चिरंजीव ऍडव्होकेट उदय शेळके यांच्याकडे आली। त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली पहिलीच निवडणूक बिनविरोध केली होती। श्रीयुत उदय शेळके हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष देखील होते। मात्र कालांतराने उदय यांचं देखील अकाली निधन झालं आणि दोघांच्या पश्चात प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये स्मिता शेळके तसेच कैलासवासी उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे। विशेष म्हणजे स्मिता पटेल उर्फ स्मिता शेळके यांनी आपल्या आई सुमनबाई शेळके यांना पुढे करून त्यांच्या नावाखाली पॅनल उभा केलाय। गीतांजली शेळके आहेत तरी कोण पाहूया। गीतांजली यांचे सासरे गुलाबराव शेळके यांनी या बँकेची स्थापना केली। गुलाबराव यांच्या निधनानंतर बँकेची सूत्र त्यांचे चिरंजीव आणि गीतांजली यांचे पती उदय शेळके यांच्या हाती गेले। उदय यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेत बँकेला एका वेगळ्या उंचीवर नेला। अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत उदय शेळके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर गीतांजली शेळके यांची बिनविरोध संचालिका म्हणून निवड झाली। त्या जीएस महानगर बँकेच्या देखील संचालिका आहेत। सासरे आणि पतीच्या मार्गदर्शनही गीतांजली यांना भेटलं। त्यांनी देखील बँकेच्या उत्कर्षासाठी नेहमीच धोरणात्मक बाजू मांडल्या। तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गीतांजली शेळके यांचे सख्खे मामा आहेत। गीतांजली शेळके यांना सामाजिक आणि राजकीय वारसा दोन्ही बाजूंनी लाभलेला आहे। शेळके कुटुंबीय हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबतच राहिलेले आहेत। या दोघांचे देखील गीतांजली शेळके यांना कायम मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे। गीतांजली शेळके यांच्या पुढाकाराने शेळके कुटुंबाचे मूळ गाव पिंपरी जलसेन यांनी नाम फाउंडेशनचा राज्यस्तरीय पाणी पुरस्कार देखील पटकावलाय। तसेच उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन तर्फे जलसंधारणमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या गावांना जलसेन पुरस्कार देण्यात आले। गुलाबराव शेळके आणि उदय शेळके यांना बँकिंग क्षेत्राबद्दल असलेली आपुलकी पाहून नुकतेच उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन मार्फत मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने सहकार परिषदेचा देखील आयोजन करण्यात आलं। त्यामुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक वर्तुळात गुलाबराव शेळके आणि उदय शेळके यांचे खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते। गीतांजली शेळके यांना सुरुवातीपासूनच मोठा पाठिंबा। निवडणुकीच्या सुरुवातीलाच गीतांजली शेळके यांच्या पॅनलचे एक उमेदवार संतोष रणदिवे यांच्या बिनविरोध निवडीने सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने विजयाची सुरुवात केली। जीएस महानगर बँकेच्या या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले शिवाजीराव वराड यांनी आपला बिनशर्त पाठिंबा गीतांजली शेळके यांच्या पॅनलला जाहीर केलाय। तसेच सुरुवातीपासूनच गीतांजली शेळके यांना मोठा पाठिंबा मिळालाय। अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारीची अपेक्षा न करता गीतांजली शेळके यांच्या सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। विरोधी पॅनलला तर पॅनल मधील सर्व उमेदवार देखील उभे करता आले नाही। त्यामुळे गीतांजली शेळके यांच्या पॅनल मधील एक बिनविरोध आलेला उमेदवार तसेच विरोधी पॅनल मधील कमी असलेल्या उमेदवारांमुळे यांचा अजून एक उमेदवार निवडून आल्यात जमाय। थोडक्यात गीतांजली शेळके यांच्या पॅनलचे 2 उमेदवार निवडून आल्यात जमाय। त्यामुळे सुरुवातीपासूनच गीतांजली शेळके यांच्या पॅनलचा या निवडणुकीत वर चष्मा राहिलाय। गीतांजली शेळके यांना राजकीय पाठबळ। बँकेमध्ये संचालिका पदावर काम करत असताना गीतांजली शेळके यांनी उत्कृष्ट काम केले। त्यामुळे त्यांना राजकीय पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणावर मिळतोय। तर राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे पवार कुटुंब हे अग्रस्थानी। तर त्यांच्या पाठोपाठ आमदार महेश लांडगे, आमदार काशीनाथ दाते, खासदार निलेश लंके
पुण्याचे माजी महापौर राहुल जाधव, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रवीण दरेकर, आमदार बाळाराम पाटील, बापूसाहेब पठारे यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांचा गीतांजली शेळके यांना पाठिंबा असल्यानं विजयाची वाट त्यांच्यासाठी सुकर झाली आहे. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.